11 ऑगस्टला कावड यात्रा आहे, सपरिवार या. ओ भाऊ, काय होय हे? भगवान शंकराची कावड यात्रा त्यांचेच अंश असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थावरून सांगली येथून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे शिवतीर्थ सांगली येथून कावड यात्रा निघते. तर यावर्षी 11 ऑगस्टला कावड यात्रा निघणार आहे. तर तुम्ही सहकुटुंब कावड यात्रेला या. अगं अगं आलीस का? ये इकडं, बोला की. बस इथं. हिंदू धर्मामधला सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी म्हणजे 11 तारखेला सांगलीतून कावड यात्रा निघणार आहे. अहो, सांगलीतली कावड यात्रा कशी होणार आहे हो? देशभरातील गंगा यमुना ब्रह्मपुत्रा सहित 21 नद्यांचं जल, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 गडकोटांवरील जल, हे जल शिवतीर्थावर नेऊन त्याचं पूजन केलं जाते. मग हे जल शिवतीर्थावरून कावडमधून संगमेश्वर हरिपूरला घेऊन जातात आणि मग तिथं महादेवाच्या पिंडीवर त्याचा अभिषेक करतात. होय का? अहो, माझी एक इच्छा पूर्ण करणार का सांगा की. अगं घर बघ, आपला अवतार बघ, आपली परिस्थिती बघ, तुझी काय इच्छा पूर्ण करणार ग मी? अहो ते नाही हो, मला कावड यात्रेला जायचं आहे. बस एवढंच? तू बस इथंच, मी पैसे मिळते त्या बघतो. चांगली लांब आहे इष्टीन जायला आपल्याला. हो थांबा की, मला एसटीनं नाही, कावड यात्रेला पायी पायी जायचंय चालत. मग त्याच्यात काय एवढं, चल की जाऊ. थांबा मग 1 मिनिट. अगं ये की गा लवकर. आ हो आलेच की. चला चला की. अगं चप्पल. नाही मी चप्पल घालणार नाही, असंच येणार आहे. चला. अहो पाया पडाव. मसुबाच्या नावानं सांग भला. अगं ते आपल्या मालकाची इटभट्टी आहे बघ. लईच मोठी आहे की हो इडभट्टी. होय. अगं सावकाश सावकाश ये, काटे मुडतील बघ. अगं चल की लवकर, अंधार पडायला आले. चल बरोबर. अगं ती कृष्णा नदी आहे बघ, पाया पड. अगं ते सांगलीचं गणपती मंदिर आहे बघ, पाया पड. गणपती बाप्पा मोरया. श्रीपती भूपती गजपती. अगं आलो बघ आपण शिवतीर्थावर. इथूनच कावड यात्रा निघते.